नमस्कार. द एस-एन-एस चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण महर्षी वाल्मिकी जयंती या निमित्त मराठी निबंध बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत अनेक महान ऋषी, संत आणि कवी झाले आहेत. त्यापैकी एक अत्यंत पूजनीय नाव म्हणजे महर्षी वाल्मिकी. त्यांची जयंती अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच वाल्मिकी जयंती म्हणून साजरी केली जाते. हा दिवस भारतीय साहित्य, संस्कृती आणि धर्म यांना वाहिलेल्या त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो. महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी म्हणून ओळखलं जातं, कारण कारण त्यांनी संस्कृतमधील पहिले महाकाव्य लिहिले. वाल्मिकीजींचे खरे नाव रत्नाकर होते. सुरुवातीला ते एक साधा शिकारी होते, पण एका महात्म्याच्या उपदेशाने त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला आणि तपश्चर्येच्या मार्गावर गेले. त्यांच्या दीर्घ साधनेनंतर ते एक महान ऋषी झाले आणि पुढे त्यांनी रामायणाची रचना केली. रामायण या ग्रंथात त्यांनी भगवान श्रीरामांचे जीवन, त्यांचे आदर्श, त्याग, प्रेम आणि मर्यादा यांचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. वाल्मिकीजींनी फक्त साहित्य निर्माण केले नाही, तर त्यांनी लोकांना चांगले जीवन कसे जगावे याचाही मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. वाल्मिकी जयंती हा दिवस आपल्याला सत्कर्म, सच्चाई आणि भक्तीचा मार्ग अनुसरण्याची प्रेरणा देतो. महर्षी वाल्मिकी यांचे जीवन आपल्याला सांगते की कोणताही मनुष्य आपले आयुष्य बदलू शकतो, फक्त त्याला योग्य दिशा आणि दृढ निश्चय हवा. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रकाशाचा दीप म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद.